मुंबईतील धारावीत अंत्ययात्रेदरम्यान 2 गटात दगडफेक झाली। अरविंद वैश्य या तरुणाच्या अंत्ययात्रेदरम्यान दगडफेक झाली आहे। काल अरविंद वैश्य या तरुणाची हत्या झाली होती। याच अंत्ययात्रेदरम्यान आता दगडफेक बघायला मिळाली आहे। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आता आपल्या सोबत आहे। गिरीश, आता नेमकी काय स्थिती आणि काय प्रकार घडलाय थोड्या वेळापूर्वी? नक्कीच काही वेळापूर्वी इथली वाहतूक बंद करण्यात आली होती आणि प्रचंड मॉब रस्त्यावर उतरला होता। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। एकीकडे ट्रॅफिक जाम आहे, दुसरीकडे पोलिसांची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला गर्दी पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल RSSच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यानंतर हा मृत्यू संशयास्पद आहे आणि त्यांची हत्या झाल्याचा जो आरोप आहे तो भाजप पदाधिकाऱ्यांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी केला होता। यानंतर या परिसरामध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली। आज ज्यावेळी अंत्ययात्रा निघाली त्यावेळी बोललं जातंय की दगडफेक झाली, 2 गटामध्ये ही दगडफेक झालेली आहे आणि 4 ते 5 गाड्यांचं जे नुकसान आहे ते सुद्धा झालेलं आहे। पोलिसांनी या ठिकाणी संपूर्ण परिसर जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि अतिरिक्त पोलिसांची सुरक्षा सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। तणावपूर्ण स्थिती सध्या धारावीच्या परिसरामध्ये पाहायला मिळते। पोलिसांचे बऱ्याचशा गाड्या ज्या आहेत त्या सुद्धा घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि कुठलीही अप्रिय घटना घडू नये, कुठलंही राईट या ठिकाणी होऊ नये याची देखील दक्षता पावलोपावली पोलिसांकडून घेतली जाते। त्यासोबतच प्रसार माध्यमांना सुद्धा 100 ते 200 मीटर लांब या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे। कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची दखल जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 ते 6 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे आणि पोलिसांकडून या परिसरामध्ये आता कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी वाहतुकीचा देखील खोळंबा झाला होता। ही वाहतूक या रस्त्याची म्हणजे मातुश्रीच्या दिशेनं सायन धारावी आणि आसपासच्या परिसरामध्ये जाणारी जी एक बाजूची वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आली होती। धारावी डेपोकडची वाहतूक बंद करण्यात आली होती। ही वाहतूक आता खुली करण्यात आलेली आहे आणि वाहतूक अर्धा तास उशिराने या ठिकाणी सुरू असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। सगळ्यात मोठा फटका वाहन चालकांना याचा बसलेला आहे आणि नेमकी ही घटना का घडली, आरोपी कोण होते, दगडफेक का झाली आणि दगडफेक करणारे हे आरोपी नेमके कोण होते याचा देखील शोध जो आहे तो आता पोलिसांकडून घेतला जातोय। CCTV शोधले जात आहेत आणि काही लोकांना ताब्यातही घेतलं गेलं अशी सुद्धा माहिती मिळते। 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अशी सुद्धा माहिती मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपण पाहतोय की गर्दी आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते आणि पोलिसांकडून या ठिकाणाहून आता जी गर्दी जमा झाली होती त्यांना देखील डिस्पर्स करण्याचं जे काम आहे ते सध्या वेगानं सुरू आहे। ही घटना नेमकी काय घडली आता याचा देखील पाठपुरावा पोलिसांकडून सुरू झालेला आहे। पण धारावीमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे ते तणावपूर्ण आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। काल प्रसाद लाड सुद्धा धारावी पोलीस ठाण्यामध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी आरोपींवर कठोरातील कठोर शिक्षा करा, शासन करा अशी मागणी त्यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन करून केली होती आणि त्यानंतरचे आपण हे सगळे पडसाद पाहतोय। याचे राजकीय पडसाद भविष्यात उमटणार आहे का हे पाहणं सुद्धा सौरव आता महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर गिरीश, धन्यवाद या अपडेट्स बद्दल।